मित्रांनो, जय भीम. मागील अनेक दिवसापासून नव्हे तर बऱ्याच वर्षापासून प्रदीर्घ चिंतनानंतर असं लक्षात आलं की आंबेडकरी चळवळीमध्ये पहिल्या पिढीने आणि दुसऱ्या पिढीने फार मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असं झाला आहे की आज आम्हाला जेव्हा आम्ही चळवळीच्या बाबतीत विचार करतो, समाजाच्या स्थितीबाबत विचार करतो, तर असं दिसते की या आधीच्या दोन पिढींनी एक चांगलं समाजाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली पायाभरणी केलेली आहे. मुख्यत्वे शिक्षणाची बीजे जी आहे ती समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रोवल्या गेलेली आहेत. परंतु आपल्याला जर समाजाची पुन्हा बांधणी करायची असेल, त्याला अजून पुढे न्यायचं असेल, त्याला शोषणविरहित बनवायचं असेल, समृद्ध बनवायचं असेल, तर आपल्याला आणखी काम करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रदीर्घ चिंतनानंतर, कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला आपल्या समाजातला जर ह्या देशामध्ये शासनकर्ती समाज, शासनकर्ता जमात बनवायचं असेल, तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या समृद्ध बनावं लागेल. आणि हे बनण्यासाठी हे सर्व आपोआप होणार नाही. या दृष्टिकोनातून खूप जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून पहिला मुद्दा असा आहे की जर आपल्याला पुढे जायचं असेल, तर शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला समृद्ध बनायचं असेल, तर आपल्याला प्रत्येक मुलाला, समाजातली प्रत्येक मुलगा जो आहे तो कमीत कमी PhD पर्यंत जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून किमान कमीत कमी त्यांनी PhD पर्यंत शिकलंच पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी आणि आपण सर्व लोकांनी प्रयत्न केला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्या समाजाला तयार केलं पाहिजे. नंबर 2 की आपण आर्थिकदृष्ट्याही समृद्ध झालो पाहिजे. आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी आपल्याला स्वयंरोजगारासाठी आणि जे काही उद्योग किंवा व्यापार आपल्याला करता येईल, हे आपल्याला माहीतच आहे की आपल्याकडे कोणतीही उत्पादनाची साधनं नाहीत आणि आपल्या वडिलांनी व आजोबांनी कोणत्याही प्रकारे उद्योग केला नसल्यामुळे आपल्याला हे काहीसं अडचणीचं ठरेल. परंतु याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कारण आपण सरकारी नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक लागलेत आणि ते पुढे गेले, तर एक पिढी आणि दोन पिढीला याप्रमाणे लाभ मिळाला. परंतु आता असं दिसतं की आता सध्या सरकारी नोकऱ्या उपलब्ध नाही किंवा 1,00,000 शिक्षित मुलापैकी एखादी 1,000 मुलाला जर सरकारी नोकऱ्या लागत असेल, तर 99,000 शिकलेल्या मुलांचं काय? मग ह्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यांना आर्थिक दृष्टीनं मजबूत करण्यासाठी स्वयंरोजगाराशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्हाला आवडो की नाही आवडो, आपल्याला योग्य वाटेल की नाही वाटेल हा वेगळा प्रश्न आहे, परंतु त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. किंवा जी संधी आपल्याला मिळत असेल, ज्याद्वारे आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न होत असू, त्या दृष्टिकोनातून कुशल मार्गाने आपण आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी तुम्ही आणि मी आणि आपण सर्व लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटला सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आपल्याजवळ पैसा आहे, आपल्याजवळ शिक्षण आहे, परंतु आपल्याजवळ धम्म जर नसेल तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून धार्मिकदृष्ट्याही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला समृद्ध बनावं लागेल. या दृष्टिकोनातून जागोजागी, गावागावामध्ये, मोहल्ल्यामध्ये आधीच्या पिढीनी, लोकांनी विहारांचं एक चांगली साखळी बांधलेली आहे, तयार केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते चळवळीचं केंद्र आपलं उभारलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला फार मोठे त्रास जाणार नाही, आपल्याला खूप मोठं अडचणीचं ठरणार नाही. परंतु त्या दृष्टिकोनातून आपल्याला धम्म हा फार महत्त्वाचा आहे. कारण जगामध्ये ज्या ज्या लोकांनी धर्म स्वीकारला, ज्या लोकांनी, ज्या कुटुंबांनी, ज्या देशांनी, ज्या राष्ट्रांनी धम्म स्वीकारला, ते लोक आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न झालेले आहे. म्हणून आपण सुद्धा ह्या दृष्टिकोनातून धार्मिकदृष्ट्या समृद्ध बनण्यासाठी आपण सुद्धा ज्या योग्य मार्ग आहे, ज्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटते, त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पुढे पाऊल टाकलं पाहिजे, अशीच आपणाकडून सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी सुद्धा माझं राहिलेलं पूर्ण आयुष्य आणि आपण सर्वांनी सुद्धा ह्या दृष्टिकोनातून समाजाची पुनर्बांधणी करण्यासाठी, समाजाला शासनकर्ती जमात बनण्यासाठी, समाजाची काय रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी
करण्यासाठी अनेक शब्द देऊ शकतात आपण, अनेक पर्यायी शब्द वापरू शकतो, परंतु आपल्याला आपल्या समाजाला शासनकर्ता समाज बनण्यासाठी, समृद्ध बनण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या समृद्ध बनण्यासाठी चला तुम्ही आणि मी सर्व लोक मिळून कार्य करूया आणि आपल्या समाजाला ह्या तिन्ही दृष्टिकोनातून समृद्ध बनवूया. धन्यवाद. जय भीम.